आता वाजल्या रात्रीच्या 1. आपण म्हणजे मी आता कामावून सुटलेला आहो. मी म्हणजे सौरभ घोडके, वॉफल्स, बेल्जियन वॉफल्स इथे कामाला जातो. 1 वाजता सुट्टी होते आणि आपला हा सायकलीवर ब्लॉग बनवतो. ब्लॉग म्हणजे कसे, दिवसभरात आपण का केलं, का अद्रक लसण आपण बनवून टाकले, त्याच्यासाठी. सर्वात पहिले तर आपण बेल्जियन वॉफल सोडली होती, कारण की आपल्याला पोलीस भरती करायची होती. पोलीस भरतीसाठी आपण हॉस्टेल जॉईन केलं, सगळं काही केलं. पण देवाची कृपा काही वेगळी असन का आपला पोलीस भरतीत काही सिलेक्शन नाही झाला. आपली मेहनत कुठंतरी कम पडली असन म्हणून आपलं सिलेक्शन नाही झाला. तर असो, दॅट इज द पार्ट ऑफ लाईफ. पण आता पुढं काय, पुढचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा पण आता आपण घरी जायचा विचार करतो म्हणलं तर आपण ब्लॉग असे बनवायचे, कुणाला आवडो नाही आवडो, कुणाला पटो नाही पटो, त्याच्याशी आपल्याला का देणं घेणं. हू दे आर, आय एम राईट. तर मी रात्रीच्या वेळेला पोयम म्हणताना निघेन. कधी भूकमरीवर, कधी बेरोजगारीवर, कधी भ्रष्टाचारवर, कधी प्रशासनावर, कधी पॉलिटिक्सवर, राजनीतीवर, कधी दोस्तान्यावर, कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, तर कधी आणखीन वेगळं काही. तर आजची जी कविता आहे आपली, ते आरंभ है प्रचंड. म्हणजे आजच्या पहिला दिवस आहे ना आपला, तर पहिल्या दिवसामध्ये तर दहशत झालीच पाहिजे. दहशत म्हणजे कशी, आपण गाणं असा निवडायचा त्याच्यात डंका वाजला पाहिजे, आणि डंका असा वाजला पाहिजे बहुत बढिया. तर आपली पहिली कविता मी चालू करतो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी गुहार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बान पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बान पे उतार दो. हो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो. हो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो. या कि पूरे भाल पे जला रहे हो विजय का लाल, लाल यह गुलाल, तुम ये सोच लो. रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या के केसरी हो लाल, तुम ये सोच लो. जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो. भीगती रगों में आज, फूलती नसों में आज, आग की लपट का तुम बखाल दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बान पे उतार दो. आपल्याला एवढी येत होती, आपण एवढी म्हणली. आता आपलं सकाळी उठणं किती वाजताचे राहते, सकाळी उठणं राहते आपलं 5 वाजताचे, 5:30 वाजताचे. 5:30 ते 8:30 आपला ग्राउंड चालते. आता पण कंटिन्यू 8:30पर्यंत ग्राउंड झाला. मग 8:30 ते 9:30, 9 वाजतापर्यंत तर आपण घरीच पोचतो, फक्त घरीच पोचतो. तर मग 9 ते 9:30 डायट, फ्रेश होणं, सगळं काही ओके केल्यानंतर 1 घंट्याची रेस्ट. म्हणजे 9:30
ते 10:30पर्यंत आपण करतो कंप्लीट रेस्ट. ढोरासारखा झोपतो, ढोरासारखा. कोण लखमा बी असन ना आपल्याला फोन करत तरी त्याच्या बी फोन न उचलत. चाल चिवतिया त्या गाले फोन उचलू बे, कोणी बी असो फोनच न उचलत. मग 11 वाजता गेलं. 11 वाजता आपण जातो लायब्ररी. 11 ते 3:30 3:30 लायब्ररी बसतो आरामशीर. लायब्ररी बसून झालं. लायब्ररीत बसतो म्हणजे अभ्यास चालू राहते आपला. फुकट चोचले धंदे नाही करत. फुकट चोचले तर हे व्हिडिओ बनवून राहिलो मी आता सध्या. आता का म्हणलं मी ना, फुकट चोचले धंदे नाही चालू राहत. तिथं आपला बरोबर प्रॉपर टाइम टेबल बनला आहे. पेपर लिस्ट हे ते अमकं ढमकं जे पण आपण जे करत आहोत ज्याच्यासाठी लागत आहे ते सगळं काही करतो आपण बरोबर. मग चालू होते जिंदगीचा नंगा नाच. समाज जिंदगीचा नंगा नाच समाज. आपण जातो कामाले. आपल्याहून छिलटे वयावरून लहानसे चोनके कामामध्ये सिनियर राहतात. त्या चोनक्यांच्या डेंगण्यांच्या ऐका लागते. वय वर्ष 25 असल्यावर बी वय वर्ष 19 आणि 20 वाल्यांच्या गोष्टी ऐका लागते. तो कोण धतुऱ्याच्या बीज राहते, बाहेरून येते, इथं सुपरवायझर बनते, मॅनेजर बनते आणि त्या डंगऱ्याच्या बी मग ऐका लागते. ज्या पुट्ट्यानं कधी घरी गांडू भांडे नाही घासले असन त्या पुट्ट्याला तिथं सगळं काही घासा लागते. ज्या पुट्ट्यानं कधी घरी पोछा नाही मारला असन त्या पुट्ट्याला तिथं पोछा मारा लागते. ज्या पुट्ट्याला कधी घरी झाडू नाही मारा लागला असन त्या पुट्ट्याला तिथं झाडू बी मारा लागतो. ज्या पुट्ट्यानं कधी घरचे कपडे नाही धुतले असन, स्वतःच्या गांडीची चड्डी नाही धुतली असन त्या पुट्ट्याला तिथं तिच्या सगळ्या रुमाली नॅपकिनी सगळं काही धुवून ठेवा लागते. आणि जो कधी कोणत्याच गोष्टीसाठी कोणाला अकाउंटेबल नव्हता तर मी उद्या काही बी करीन, मी माया मतानं करीन, मला सांगणारं तू कोण, त्याले दुसऱ्या दिवशी येईन का नाही येईन हे सांगा लागते. को सर मी उद्या येईन, माझ्या 4 वाजता जमते. मी पहिले त्याच कंपनीत काम करून होतो. मी आता ज्या कंपनीत काम करत आहो त्याच कंपनीत मी काम करून होतो. तरी त्या धतुऱ्यांच्या बीजांना मला 2 दिवसाच्या ऑब्झर्वेशनवर ठेवला. ऑब्झर्वेशन की याले काम येते का नाही येत, पोट्टा इमानदार आहे का नाही आहे. तुमच्या मावशीची कटकट मला का डेंगणं धतुरं घेणं देणार. ऑब्झर्वेशनवर घ्या तर काही बी घ्या पण आपल्याला कामावर घ्या सध्याच्या कंडिशनमध्ये. कारण की आपण सायकल घेतली आहे आणि हे सायकल बी एवढी पुरी चुम्मा सायकल दिली. 3,000 रुपयात आपण वाटोळ्याच्या रोडवरून सायकल आणली. पण जेव्हापासून आणली का नाही ज्या गांडी मागं डेंगडेंगच आहे. आणताबरोबर पहिले 50 रुपयाची सर्व्हिसिंग केली. चल 50 रुपये गेले काही विषय नाही. 50 रुपयाचा हार टाकला. चल म्हणलं आता पैसे नाही मागन सायकल आपल्याला. मग हिचे ब्रेक ढिले झाले. ब्रेकवर बी लावले. ब्रेकवर 20-30 रुपये गेले. मग सीटवर तर करायची होती. सर्व्हिसिंगमध्ये हे सगळं काही येते का नाही येत. पण ह्या सायकलवाल्यांना आपल्याला ते काही व्यवस्थित करून दिलं नाही. धीरे धीरे एक एक काम काढत गेले. मग सायकलीची आपण ना सीट बी सुधरवली. सीटले एकटीले 50 रुपये गेले. एकटे सीटले 50 रुपये. पंचर सुधरवून होते 50 रुपयात पंचर. पण जाऊ दे म्हणलं आपण 2,000 रुपयात सेकंड हँड घेण्यापेक्षा 3,000त नवीन घेतलेली बरी. तर नवीन घेतले. बस आता ह्या सायकलनं साथ दिला पाहिजे आपल्याला. जेवढं वर्ष आपल्याला हे करायचं आहे आपल्याला आपलं ध्येयपूर्ती करतपर्यंत. नाही तर मागता आपण प्रत्येकाला घेऊन लपेटात. प्रत्येकाले आता जशी आरक्षणावर गोष्ट चालू आहे पण आता आपण आरक्षणावर नाही बोलत. कारण की आपल्याला आरक्षणाची गरज आहे. आपण इकॉनॉमिकली एवढे बॅकवर्ड आहोत. एवढे बॅकवर्ड कोणी बी छिलटा आहे ते 2 शब्द बी म्हणून जाईन ना तर आपल्याला पहिले आपल्या घरचा विचार करायला लागतो. नाही तर 2-3 तर पहिले टपकवलो असतो मी. 2-3 तर मग पुढे दिमागातच होते तर यांच्या
पुरी लंकाच लावायची यांची. आणि लंका बी अशी तशी नाही, चांगली घनघोर टाके निघतले आणले टाके. वय वर्ष 25 होऊन गेली गपकन, समजलं नाही. डंगरे धंदे करत राहिलो. आता मला इथं स्टँड लावायचा असं आला मोबाईलवर रेकॉर्डिंग करणारा. आज भोकात म्हणजे सॉरी, आपण कसा व्हिडिओवर शिवा नाही देणार. शिवा आपल्याला बहुत येते, पाटातले शिवा येते, पण मंच वे हा माझ्यासाठी मंच वे. बोलू देण्याचा मंच वे, माझा विचार प्रकट करण्याचा मंच वे. आणि विचार प्रकट करण्याच्या मंचवर मी शिवा नाही दिली. आज आपल्याला म्हणजे असं समजा का कामावर ऑडिट चालू होता. ऑडिट तिथं शेविंग पाहिजे होती, शेविंग. आता माणसासारख्या माणसाला चिकना घुमा लागन तिथं. कसा घुमा लागन? चिकना. चल म्हणलं चिकना बी लागू आहे, पण आपल्याला ते ऑडिट होतपर्यंत अंदर नाही घेतलं. चल म्हणलं हे बी ठीक आहे. काहीतरी आहे यार इथं, पाहता का? जेवण आहे शाळेत. काहीतरी मोठं काम आहे, मोठं काम आहे. तर मी जास्त नाही बोलत. आता माझं घर आलं, बोलायचं बहुत काही आहे. आता आपण रोजच बोलणार आहोत, रोजच ऐकणार आहोत, रोजच सांगणार आहोत गोष्टी. का आहे, कसं आहे, अद्रक आहे, लसण आहे, नाही का? जिंदगीचे मजे घ्या. एकाच वेळा जिंदगी भेटते. आणि जे गांडू मनात आला आहे ते एक वेळा करूनच पहा. गांड फाटते पण अभिमान वाटते. का जिथं दुसऱ्याचे जे करायला 12 हात विचार केला त्यांना, आपण ना केलं, नाही झालं ते भोकात गेलं. काय म्हणता? नाही झालं ते खड्ड्यात गेलं. पण आपण ना केलं, करून पाहिलं. जमो का नाही जमो, करून पाहणं महत्त्वाचं आहे ना. आपण ना करून जर पाहिलं ना भाऊ, कोणाच्या बापाले नाही व्हायचं. तो कुठच्या लखमा आहे, कोणच्या धातुऱ्याच्या बीज आहे. टोंगरेसीन मोजायचे सबले, टोंगरेसीन. चल चूचे आपण आणि आपला लक्ष, बस, बाकी काही नाही. भलेही मग आपण आपली लंका कुठं बी किती बी लागली असेल ना, किती बी, तरी कोणाला सांगायचं नाही. कोणा बी विचारला कसा, प्रत्येक आणि सदैव मजेत. मजेत. कान जडली पाहिजे त्यांची, का साला याची एवढी लंका लागून आहे ना. हा मजेत, मजेत, हमेशा मजेत राहायचं. हसत राहायचं, खेळत राहायचं, कुदत राहायचं. हसत राहायचं ना हसवत राहायचं. बस आजसाठी एवढंच बोलतो. माझ्या घर आला आहे. मी कुठं राहतो, का राहतो हे मी तुम्हाला सांगत नाही. नाही तर एखादी वेळ मौका भेटला तर माझ्या घरात येऊन टपकान तुम्ही. ठीक आहे, आपण भेटून. बाय बाय, टाटा, सी यू, गुड नाईट, बाय बाय.